देव द्यायला बसला पण घेणाऱ्याला घेता येणार, याचा अनुभव सध्या बीड आणि मराठवाड्यातली जनता घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. त्यांनी हॅट्रिक केली. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील 6 चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. मात्र मराठवाड्यातील एकाही व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही. बीडमधून पंकजा मुंडे विजय झाल्या असत्या तर निश्चितच त्यांना स्थान मिळालं असतं. पंकजा मुंडे यांच्याऐवजी उमेदवारी जर प्रीतम मुंडेंना मिळाली असती तर त्यांचाही विजय झाला असता असंही म्हटलं जात आहे. कारण त्यांच्या बाबतीमध्ये फार काही लोकांचा विरोध नव्हता. 1-2 मुद्दे जर सोडले तर प्रीतम मुंडेंना फारसा विरोध नव्हता. त्यामुळे त्या सहजपणे, आणि त्यांचा स्वभाव जर पाहिला तर स्वभावाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी विजय खेचून आणला असता असंही म्हटलं जात आहे. आणि त्यांची तिसरी टर्म जर राहिली असती तर निश्चितच त्या सुद्धा राज्यमंत्रीपद त्यांना सुद्धा दिलं गेलं असतं. असो, त्यांच्याऐवजी पंकजा मुंडेंची बात करू. पंकजा मुंडे यांचा निसटता विजय जो झाला त्याची किंमत आज बीडकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मोजावी लागत आहे. कारण पंकजा मुंडे विजय झाल्या असत्या तर निश्चितच त्यांना राज्यमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं असतं. मराठवाड्यामध्ये गेल्या मंत्रिमंडळामध्ये मोदींच्या रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे 2 होते मंत्री. यावेळेस मराठवाड्यातून एकही मंत्री नाही. कारण संभाजीनगरची जागा जर सोडली तर 7 जागावरती महायुतीचा पराभव झालेला आहे. आणि हा पराभव विकास केला नाही म्हणून किंवा विद्यमान खासदार किंवा उमेदवार चांगला नाही म्हणून नाही, तर तो पराभव जरांगे फॅक्टरमुळे झालेला आहे. या पराभवाला कसलाही विकासाचा संबंध नव्हता. हा पराभव वेगळ्याच मुद्द्यातून झालेला आहे. एकंदरीत ही सर्व बाब पाहता मंत्रिमंडळामध्ये मराठवाड्याला आणि बीड जिल्ह्याला स्थान दिलं गेलेलं नाही. 5 वर्ष जर असंच राहिलं तर मराठवाडा विकासाच्या बाबतीमध्ये किती पाठीमागं पडेल याचा अनुभव आपण घेऊ शकतो. याला आपण मतदार सर्वस्व जबाबदार आहोत. कारण ज्यांना पाडलं त्यांना पाडून काय मिळवलं आणि ज्यांना विजय केलं त्यांना विजय केल्यानंतर काय मिळणार आहे हे मतदारांना कळतं, असं आता गृहीत धरूया. कारण निकाल मतदारांनीच लावलेला आहे, त्यामुळे आपण असं गृहीत धरूया. त्यामुळे बहुतेक त्यांना जे पाहिजे ते मिळालं आहे. आणि आता जे काही मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळं जे काही होणार आहे किंवा जे काही नुकसान मराठवाड्याचं होणार आहे ते आपण टाळू शकत नाही. मतदार प्रत्येक वेळी खासदार किंवा लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर पाहतो, केंद्रीय नेतृत्वाच्या मुद्द्यावर पाहतो. विकास देशाचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा विकास कोण करू शकतो याचा अंदाज बांधून मतदान केलं जातं. पण मतदान यावेळी वेगळ्या मुद्द्यावर झालं, वेगळ्या विषयावर झालं. एकंदरीत त्याची किंमत आज मराठवाड्याला मोजावी लागलेली आहे. दारापर्यंत संधी आली होती पण आपल्याला ती घेता आली नाही, असं एक चित्र आहे. कामं खासदाराच्या हातावर किती असतात हे आता येणाऱ्या 5 वर्षात कळलंच. जे 10 वर्षात झालं ते 5 वर्षात होऊ नये ही अपेक्षा आहे सर्वांची आता. कारण 10 वर्षात सगळ्यांच्या जे काही विरोध करणारे लोक आहेत त्यांचं म्हणणं की 10 वर्ष यांनी काहीच केलं नाही. तर 10 वर्ष काही केलं नाही तर ठीक आहे, 5 वर्षात पुढच्या काय करता येईल हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांनी नियोजन केलं असेल किंवा ते करतीलही.